द्वापर युगाच्या कालखंडामध्ये आणि भगवान कृष्ण परमात्मा ज्या वेळेला अवताराला आले, कारण परमात्म्याचा अवतार केव्हा होतो आणि कशा करता होतो त्याचं गोड चिंतन आपल्याला कोण सांगतं? गीता सांगतो. गीतेमध्ये गोड चिंतन आहे. आणि भगवंतही स्वतः म्हणतात मी अवताराला काय येतो, त्याचं उत्तर असं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, अधर्माला शीत करते आणि त्यावेळेला धर्माचं रक्षण करण्याकरता, अधर्माचा नाश करण्याकरता आणि सज्जनाचं रक्षण करण्याकरता आणि युगानुयुगामध्ये आणि भगवान परमात्मा अवताराला येतात. अवस्था कशी होते त्यावेळेला, त्याचं उत्तर आहे का? पापी जे असतात, जे लोक अभक्त जे असतात आणि ते सर्वत्र हातकार करतात, माल येतो त्यांना. संतांचे शब्द आहे, पापीजे अभक्त दैत्याजे मातले धरणेसे झाले ओझे त्यांचे. सर्वांना ते त्रास देतात आणि अशी अवस्था तयार होते. राहियली यज्ञ मोडिली कीर्तन, राहियली यज्ञ मोडिली कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्य भेद. अशी अवस्था तयार होते. यज्ञ याग क्रिया बंद पडतात, ब्राह्मण लोकांना त्रास होतो आणि अशा अवस्थेमध्ये मग वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय, नेत्री वाहे डोळे सांगत असे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसविना भार मज आता. अशी ज्या वेळेला ते पृथ्वीमाता बोलते त्यावेळेला त्या ब्रह्मदेवाकडे जातात, ब्रह्म इंद्राकडे जातात, ब्रह्म आणि इंद्र शिव भगवंताकडे जातात आणि सर्वचे सर्व मग शेषशाही श्रीरामजी परमात्म्याकडे जातात. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची आणि ते सर्वांना आराधनाने स्तुती करतात. वसुदेवा ऋषिकेशा माधवा मधुसूदना करिता ते स्तवना, पुरुष सुखे पद्मनाभा त्रिलोकेशा वामना शेषशाही, आम्हा कोणी नाही तुझवीन. पूर्ण चिंतन आहे. आणि अशा प्रकारची आणि प्रार्थना त्या भगवंताची करत असताना शेषशाही असणारा श्रीरामपती भगवान परमात्मा त्या ठिकाणी संतुष्ट होतात. आणि अशा अवस्थेमध्ये आणि आकाशवाणी होते. आकाशवाणी काय आहे ऐका. हरी देवकीच्या गर्भा, देवकीच्या गर्भा यायला भगवान, यायला
देवकीच्या गर्भामध्ये भगवान अवताराला येतील, ब्राह्मणाचं रक्षण करतील आणि दैत्यांचा नाश करतील, पृथ्वीचा भार नाहीसा करतील, सर्वांना आनंद करतील. रोहिणीच्या उदरामध्ये शेषदादा बळीराम दादा जन्माला येतील. तुम्ही सर्व यादव म्हणून जन्माला या. आणि मग शेषशाही भगवंतांना आणि बोलतायत, परमात्मा चला आपण आता अवतार घेऊ. पृथ्वीवर दैत्य माजलेले आणि आता असं म्हटल्याच्या नंतर तो शेषदादा जो होता मागच्या अवतारामध्ये लक्ष्मण होता. त्याने म्हटलंय पा तुमच्या बरोबर मागच्या अवतारात मी अवतार धारण केला, माझी हौस पूर्ण भेटली आहे. विसावाच नाही भेटला. आता काही मी अवतार वगैरे काही घेण्याच्या भानगडीत काही पडत नाही. भगवंताने सांगितलं तसं नाही, आता उलट करू आपण. त्यावेळेला तू लहान होता, मी मोठा होतो, माझी आज्ञा तुला पाळावी लागली ना. आता या अवतारामध्ये तू मोठा हो, मी लहान होईल आणि तुझी आज्ञा मी पालन करेन. राम अवतारामध्ये मी लक्ष्मण झालो, तुमच्या बरोबर अनन्य सेवन केलं वगैरे वगैरे सर्व झालं. भगवंताला हसू आलं. आता त्याने म्हटलं तू आता मोठा हो, मी तुझी आज्ञा पालन करेल, देवकीच्या उदरामध्ये जाऊन राहा. अशा प्रकारे सर्व आपलं सांगितलं. लक्ष्मी मातेला देखील सांगितलं तुम्ही आता कौंडिण्यपुराला जा. आणि अशा प्रकारचा विचार केला. आणि मग आता वसुदेव आणि देवकीचं लग्न होत आहे आणि त्या लग्नामध्ये आणि मोठं विघ्न झालेलं आहे. ऐका, आकाशवाणी झाली त्यावेळी लग्नामध्ये, कारण तो कंस मामा मोठ्या प्रेमानं आपल्या बहिणीची बोलवणे करतोय. आणि तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली, दुष्ट कंसा ऐक जरा, ज्या तुझ्या बहिणीचा आणि बहिणीची तू बोलवण करतोय, पण लक्षात ठेव हिचा 8वा पुत्र तुझा वध करील. घाबरला, क्रोध आला, खड्ग हातामध्ये घेतलं, मारण्याकरता धावला. वसुदेवाने हात धरला. वसुदेव म्हणायला लागला, रे मूर्खासारखं नको करू, ऐक जरा. प्रथमतः तर तुझी बहीण आहे. भारतीय धर्मशास्त्राचा नियम आहे की ती स्त्री आहे, ती आपला आहे, ती बहीण आहे, तिचा घात करू नको, पातक ओढवून घेऊ नको. अरे बाबा, तुला धाक हिस्सा आहे का हिच्या पुत्राचा आहे? त्याच्या डोक्यात आलं की बरोबर आहे, हिच्या पोरापासून आपल्याला धाक आहे. मग एक माझं वचन सत्यमान, मला जे जे पुत्र होईल ते तुला मी देईन. बंदीखान्यात ठेव. बंदीखान्यामध्ये ठेवलं. एवढ्यामध्ये त्या ठिकाणी आता पुण्य सारावया भेटे देव ऋषी बधी बाळकाशी ठेवू नको. आता त्याच्या नियमाप्रमाणे त्यांनी काम केलं. पहिलं अपत्य नेलं, त्याला गळे आले. त्याने म्हटलं आपल्याला पहिल्यापासून काही धाक नाही आहे, पण त्याला सल्ला देणाऱ्याने सल्ला दिला की पहिल्यापासून धाकली असं म्हणू नको. पहिला मोजला तर 8वा ठरतो आणि 8 पासून मोजला तर पहिला 8वा ठरतो. भानगडच ठेवू नको. आला त्याचा नाश कर. मग 6 मारित दुराचारी. आणि मग 7वा तो गर्भयोग माया नेत. आश्चर्य करीत मना माझी. रोहिणी उदरी नेऊनी धातरा न करे कोणाला देवावीन. कंसाची अभिने यादव पडाले आणि ब्राह्मण राहिले अरण्यात. अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. तिकडे मात्र देवकीचं तेज वाढू लागलं आणि हरण ज्याप्रमाणे हरणे पडती देखोनी व्याघ्र, त्याप्रमाणे तो कंस देखील त्या ठिकाणी थरथर कापतोय. अशा प्रकारे आता बोलताना, निसताना, सर्वत्र करताना आणि त्याला कृष्ण कृष्ण वाटायला लागलं. अशा अवस्थेमध्ये आता स्वर्ग लोकामधून आणि अंतरिक्षामधून आणि विमानांची दाटी झाली. सर्व त्या ठिकाणी भगवंताची स्तुती त्या ठिकाणी करतायत. आणि अशा अवस्थेमध्ये ती अवस्था कशी होती, कोणता कालखंड होता, त्याचं चिंतन या ठिकाणी आहे. ते चिंतन असं आहे. हरी मयुरागी पक्षी नृत्य करिता नद्या वाहताती दोही थळ्या.
भूमीवरी सडे केशर कस्तुरी आनंद अंतरी सकळांच्या विमानांची दाटी सुरवर येती गंधर्व गाताते सप्तस्वरे बघा अवस्था कशी होती मंद मंद मेघ गर्जना करती वाद्ये वाजताते नाना परी स्वर्गामध्ये आणि नगारे वाजतायत आणि अप्सरा देखील मोठ्या आनंदाने नाचतायत. तो वेळ कोणता होता, तो काळ कोणता होता, त्याचं वर्णन या ठिकाणी आहे. दशरथाने ज्याला मारलं तो महिना होता, म्हणजे दशरथाने ज्याचा वध केला तो महिना. दशरथे मारिला तोच होता मास, म्हणजे श्रावण महिना. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. अष्टमी तिथी होती का ना, वसु 8 आहे. आज वसुनाम तिथी बुधवार असे, बुधवार दिवस. आणि शुक सांगत असे परीक्षिती. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र. आणि माया घाली असं रक्षपाणा नवग्रहपूर. सर्वांचे ते मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य. दयाचा तो वंश दयासी आनंद. माझे कुळी गोविंद अवतरला. ऐका आता तुमच्याकडे का अक्षर आहे का, इथे नाही ना, द्या त्यांच्या जवळ नाही ना. आता भगवान परमात्मा इथे काय होईल, हे चरण म्हणायचे आपल्याला आणि हे पुष्पवृष्टीचे करायची आहे. अजून तो बाळ आता मथुरेत आहे, मथुरीचा आहे तो मथुरेतून इथे गोकुळात येईल. आता आला का तुमच्या लक्षात आता. म्हणून भक्ता तुम्ही हात जोडा भक्ताला. हे मी टाकतो, तुम्ही आपण प्रमाण म्हणू. अरे अयोनी समावा नो हे काही स्वामी. अयोनी समावा नो हे काही स्वामी. याच्याकरता आमचं सर्वपण आहे भगवान कृष्ण परमात्मा. आणि मथुरेमध्ये आता बंदी खाण्यात झालं. एकदा रात्रीचा वेळ होता, तो रात्री बंदी खाण्यात होते ते. आता उत्सव जो सुरू होतोय आपला. आता बाळ जन्माला आल्याच्यानंतर कृष्ण चतुर्भुज अवस्थेमध्ये होतं, चतुर्भुज रूप होतं. देवकी मातेने पाहिलं, वसुदेवाने पाहिलं, दैदिप्यमान स्वरूप पाहिलं. आणि हे स्वरूप पाहता आणि मातृभाव जागृत झाला. परमात्म्याला विनंती केली, बालक बनायला सांगितलं. लहान बालक परमात्मा बनला. आणि लहान बालक बनता बरोबर कंसाच्या कारागृहातून परमात्मा प्रगट होत असताना आणि त्या ठिकाणी आता ऐका, देवकी वसुदेवाला प्रेमाचं भरत दाटून आलं आणि त्यांनी घट्ट मिठी मारली. आणि ती घट्ट मिठी मारता बरोबर ते वर्णन करताय, संकेत मिळाला त्यांना की वसुदेवा वसुदेवा, जरी या ठिकाणी तुम्हाला आता प्रेम पाना दाटून आला तरी ही वेळ आता प्रेम करण्याची नाही आहे. ओढ आता चिंतनाला सुरुवात आहे.